जय भवानीचे संचालक श्री नंदू गोरडे, अप्पासाहेबजी खरात, शिवाजी काका गंगाधर, मालेगावचे माजी सरपंच देवदास काका खरात, पाथरवाल्याचे सरपंच बाबासाहेब, आपल्यावर आलेले आमचे सहकारी परमेश्वररावजी वाघमोडे, विलास वाघमोडे, मदन बापू गोरडे, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सरपंच श्री विश्वनाथ सोनवणे, त्याचबरोबर श्री पवन चव्हाण, पुरणपिंपरीचे सरपंच श्री गुलाब सर, अप्पासाहेब गंगाधर, सुभाष गोरडे, विश्वंभर गोरडे, कार्यक्रमाला इथे उपस्थित असणारे श्री चांद पटेल, रियाज पठाण, शेजारच्या गावातले आलेले मालेगावातील सर्व ज्येष्ठ प्रल्हाद दादा, प्रत्येक 4-5 संख्या अधिकची आहे. आता सगळ्यांचे नावं घेत नाही, पहिलंच उशीर झाला आहे. मला वास्तविक 5 वाजताच इथे यायचं होतं, पण मध्ये 2 कार्यक्रम वाढले. मला एक ते मानमोळीच्या लोकांचे प्रवेश होते, 40 पोरं, आणि त्यांचा आग्रह होता आत्ता इथंच करायचा, आणि त्यानंतर महाराष्ट्राकडीला इस्तेमा होता. म्हणून सर्व उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करून बोरगावला जाहीररित्या कार्यक्रमाला म्हणलं तर स्टेजवर आज पहिल्यांदाच येण्याचा योग आला. नाही तर बैठक जी काय व्हायची ती सभा मंडपातच प्रचाराच्या निमित्तानं अनेक वेळेस येण्याचा योग आला. आणि विकास कामांचं उद्घाटन आज होतं, ही एक चांगली गोष्ट आहे. गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचं उद्घाटन झाले, लोकार्पण, अंगणवाडीच्या कामाची सुरुवात करतोय, पेवर ब्लॉकच्या कामांचं इथं आज सुरुवात करतोय. त्या विकास कामांचं आज उद्घाटन होत असताना बोरगावच्या स्मशानभूमीला मंजुरी तर देऊन त्याला आता 4 महिने झाले. हो, कशामुळे राहिले? 2-3 चिठ्ठ्या आल्या, कशामुळे राहिले? काय तांत्रिक काय अडचण आहे? काय असं कोण म्हणतंय तांत्रिक अडचण आहे? बरं, मग मी आता 2 महिन्यांनी येणार, त्यावेळेस सांगता का? लगेच सांगत जाणार अडचण आहे, फोन आहे तुमच्याकडे, एरवी फोन करतात, लगेच फोन केला पाहिजे ना, काय अडचण आहे काय, लगेच सांगता येईल. मला उद्या सकाळी फोन करून सांगा, मी लगेच बोलतो. कुणाला मी तिथं विचारतो, म्हणतो मला सकाळी आठवण करा, सगळी आठवण करा. पण 11च्या पुढे मेसेज करायचं. 4 महिने झाले कामाचं मंजुरी पत्रक देऊन, आता कामही करायचं म्हटल्यावर अवघड झालं. गावात एका कामाला आलो होतो, ते महापुराच्या वेळेस अंत्यविधी चालू होता. त्यावेळेस ठरलं की नाही आम्ही इथंच करतो म्हणून मी मान्य केलं होतं. मी तुम्हाला विचारलो होतं, त्या गावकऱ्यांना विचारलं होतं की इथं करणं शक्य आहे का? ते म्हणले आम्हाला इथंच पाहिजे, आणि मी मंजुरी पत्र त्यानंतर दिलं होतं. आता त्याला 4 महिने झाले. मला उद्या फक्त आठवण करून द्यायला सांग. एक अतिशय चांगली गोष्ट आहे की गावातल्या विकास कामांचं निमित्तानं इथं उपस्थित राहण्याचा योग आला. गावातलं वास्तविक पाहता ही गोष्ट खरी आहे की सगळीकडे उद्घाटनाला जाणं शक्य होणार नाही. आता भाऊसाहेबने सांगितलं 34 ते 34 नाहीये ट्रान्सफॉर्मर, 126 ट्रान्सफॉर्मर मंजूर केले, आणि 19चे काम संपले. तुमच्या शेजारचं सुरळे गाव आहे त्याच्यात ते काय आता खळेगावचं शेत वस्ती चालू आहे. मी जाणीवपूर्वकरित्या लक्ष देऊ परत त्या भागातल्या कोणत्याही शेतकऱ्याला त्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे मागता कामा नाही, हे या उद्देशानं मी जाणीवपूर्वकरित्या लक्ष देऊन 63चे 100चे सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर जे साधारण 10 वर्ष झाला आता बंद झाले होते, त्या सगळ्या सिंगल फेजचे सुद्धा 52 ट्रान्सफॉर्मर आहेत सिंगल फेजचे. उर्वरित 63चे काही 100चे या ट्रान्सफॉर्मरचे कामं आता सुरुवात झालेली. आता 126-27 ठिकाणी जायचं म्हणजे अवघड